अभिषेक आणि समृद्धी, पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू. खूप सुंदर प्रोमोज आउट झालेले आहेत. पहिले तर काय सांगाल त्या प्रोमोबद्दल आणि शूट करण्याच्या मागची गंमत काय घडली? पहिल्या प्रोमोमध्ये तुम्ही बघत असाल स्वाती नावाची गाय माझ्याबरोबर आहे. सो तिच्याबरोबर खूप गमती जमती झाल्यात खरं तर. एक तर ती लहान होती तशी वयाने, 10 ती घाबरत होती, गपरे, ती घाबरत होती. आणि पण अख्ख्या टीमने आणि आम्ही खूप तिला छान काय म्हणतात पॅम्पर केलं, तेव्हा ती छान सपोर्ट द्यायला लागली. प्रोफेशनल ऍक्टर होते. हा, नंतर एकदम ती 5-10 मिनिटांनी सेटल झाली. पण खूप मजा आली पहिला प्रोमो शूट करताना. दुसराही आम्ही अख्खा प्रोमो पावसात केलाय. सो तेव्हाही खूपच कमाल वाटलं. तेव्हा असं वाटलं की हा आपण काहीतरी कमाल शूट करतोय. आणि टीम सगळी बाहेर आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. खूप भारी, मस्त. सांग आता. ती म्हणली तसं मजा आली पहिल्या प्रोमोला. आणि ते जे लोकेशन होतं म्हणजे तो एक त्याच्यात शॉट आहे ज्याच्यात मी रिव्हर्स घेतोय गाडी जोरात आणि ती समोरनं चालवत येते. तर तेव्हा माझी जेन्युनली मी घाबरलो होतो. Wicket पडली. विकेट पडली होती दोन्ही कारण साईडला पाणी होतं. पाणी होतं खाली. माझ्या हातात मर्सिडीज दिलेली होती आणि मला जोरात रिव्हर्स घ्यायची होती. मला असं झालं की याला ओरखाडा जरी पडला तरी एक किडनी काढावी लागेल. नाही पण खूप मजा आली. आमचे जे प्रोमोची सगळी टीम आहे, संतोष सर वगैरे, ते खूप मस्त आहेत. हसत खेळत त्यांचं क्लिअर असतं काय करायचंय काय नाही. मागच्या सिरियलला पण तसं झालं होतं, या सिरियलला पण असं झालं की प्रोमो करताना कॅरेक्टर सेट होत जातं, पहिल्यांदा कळत जातं. ते पण खूप छान ट्रीट करतात सगळं. स्क्रिप्ट मस्त होती आणि सुदैवाने प्रोमोला प्रतिसाद पण खूप छान मिळाला सगळ्या प्रेक्षकांचा. त्यामुळे आम्ही पण आता सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि आता वाट बघतोय 7 तारखेची, कधी एकदा पहिला भाग प्रदर्शित होतो, मालिका सुरू होते आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात. नक्कीच समृद्धी आणि अभिषेक, कसं आहे की प्रोमो जेव्हा हिट होतो, वाजत असतो, तेव्हा आपल्यापर्यंत रिस्पॉन्स पण येत असतो आणि आपल्याला ती वाईब येते की प्रोमो हिट होते म्हणजे मालिका सुद्धा हिट होणार आहे. असे वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट किंवा तुमच्या घरून असं काही वेगळं कॉम्प्लिमेंट मिळालेत का तुम्हाला? मी एकतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मालिका विश्वात येते. आणि आधीचं कॅरेक्टर वेगळं होतं, तेव्हा मी IPS ऑफिसर म्हणून होते. ते प्रोफेशनच वेगळं होतं. आता शेतकरी आहे. तर लोकांना फारच आवडलं की आता आम्ही आत्तापर्यंत एक पोलीस इमेज म्हणून आमच्या डोक्यात होते, आता शेतकरी आम्हाला ही आवडतीये, समृद्धी कृष्णा. त्याने खूप शुभेच्छा आणि खूपच तर खूप छान प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळेच लोकांमुळेच आम्हाला ऊर्जा मिळते नवीन काम करण्यासाठी. अभिषेक, ही म्हणाली तसं खूप छान प्रतिक्रिया आल्या प्रेक्षकांच्या आणि इंडस्ट्रीतले पण जे मित्र आहेत, आई वडिलांचं म्हणजे त्यांनी जर क्रिटिसाइज केलं तर मी खूप सिरियसली घेतो. पण ते जेव्हा कौतुक करतात तेव्हा मी हां ओके थँक्यू करतो, कारण ते त्यांना सगळंच आवडतं माझं, मी काहीही केलं तरी. बायकोनी कौतुक केलं, त्यामुळे मित्रांनी पण माझ्या आणि त्यांना स्पेशली इंडस्ट्री मधल्या बऱ्याच डिरेक्टर्सनी आणि ऍक्टर्सनी आम्हाला फोन केला होता दोघांना की कमाल झालाय प्रोमो. सो मला असं छान वाटलं. त्यामुळे आम्ही पण खूप आशावादी आहोत आता की मालिका पण तेवढीच छान वाटेल प्रेक्षकांना आणि तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल. नक्कीच प्रेक्षकांना आवडणारच आहे. प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की नाळ गावाशी बांधलेली गेलेली आहे. सो तुमचं असं काही कनेक्शन आहे काय गावचं आणि तुमचं? मी म्हणलं तसं खूपच घट्ट आहे. नाळ जोडलेली आहे घट्ट नाशिकशी. मी 1 दिवसाची सुट्टी असली तरी जातो. त्यामुळे हो, बरोबर आहे. मला एक वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळतंय की नाळ तुटलेली आहे त्याची गावाशी. गावात जाणं आवडत नाही, मातीचा स्पर्श आवडत नाही. अशा सगळ्या गोष्टी त्या पात्राच्या आहेत. पण मी मगाशी म्हणलं तसं शहर इमारत आहे आणि गाव पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत नाही असू शकत आणि हिचं काय इथेच आहे. माझं गाव रायगड साईडचं आहे. मी रत्नागिरीची आहे मूळची आणि आईकडनं रायगडची आहे. सो आमच्याकडे पण तिथे बागायत आहे फळांची. त्यामुळे शिपणं काढणं, वाडीला पाणी देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून केल्या आहेत आणि मला आवडतात. सो ह्या आत्ता सुद्धा मालिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करताना मी सगळं खूप जास्त एन्जॉय केलं. आणि तिने खूप छान केलंय ते. आता बाकीचे आम्ही जे कोल्हापूरला पण सीन शूट करून आलो, तिथे पण कारण 1-2 सीन होते माझे, 2च सीन होते. बाकी मी असाच टाइमपास करत होतो. नक्कीच आपल्याला गप्पा तर छान केलंय. नक्कीच आपल्याला गप्पा तर खूप मारायचे, पण आज वेळेची मर्यादा आहे. सो थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. थँक्यू.